नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अमोल सोहनी वेलकम करतो तुमचं स्पीड ॲग्री मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेल की 70,000 प्लस जागांची जाहिरात ही येणार आहे. सविस्तर बोलणार आहोत. नेमकी काय भानगड आहे, कशा पद्धतीनं ती भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे आणि सोबत सोबत कृषीची नेमकी काय भानगड आहे, ते सुद्धा आपण बघणार आहे. BSc ॲग्री किंवा MSc ॲग्री PhD झालेले असाल किंवा त्या क्षेत्रामध्ये करिअरच्या शोधामध्ये असाल, तर हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा. बघा, जी न्यूज आलेली आहे त्या न्यूजमध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात बैठक झाली. राज्यात लवकरच नव्या पद्धतीने नोकर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. सुमारे 70,000हून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगानुसार आयोगाकडून सुमारे 20,000 पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबवताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात निर्णय लवकरच या बैठकीमध्ये घेतला जाईल, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक मीटिंग घेतली होती. ज्या मीटिंगमध्ये जवळपास सगळे मुख्यमंत्री उपस्थित होते आणि त्यांनी महाराष्ट्राचं जे मॉडेल आहे, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट, याचं खूप मोठं कौतुक केलं की महाराष्ट्रानं चांगल्या प्रकारे भरती प्रक्रिया जी आहे ती राबवलेली आहे. ठीक आहे. आणि अशाच पद्धतीचं जे मॉडेल आहे ते बाकीच्या राज्यांनी सुद्धा स्वीकारावं, असं कौतुकास्पद बोलणं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महाराष्ट्राच्या बाबतीत होतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग आपले जे मुख्यमंत्री आहे, त्यांनी काय सांगितलं, संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी. युवकांच्या मनात शंका राहू नये यासाठी एक स्वच्छ प्रणाली आणि वेगवान प्रणाली असणे गरजेचे आहे. ठीक आहे. भरती प्रक्रियेमध्ये अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन आणि डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल हे विकसित करायचं आहे बा आपल्याला, असं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी असं म्हणतायत. पण बघा, कोणतीही गोष्ट डिजिटल झाली म्हणजे त्याच्यातला भ्रष्टाचार संपतो आणि प्युअरली पारदर्शक ती प्रक्रिया होते, हा भ्रम आहे. आपल्याला माहिती आहे की पहिले OMR शीटवरती परीक्षा व्हायच्या, त्याच्यामध्ये घोळ व्हायचे आणि म्हणून सरकारने काय केलं, एक पोर्टल तयार केलं महाराष्ट्र सरकारने, ज्याचं नाव होतं महापरीक्षा पोर्टल. महापरीक्षा पोर्टल झाल्यानंतर सगळ्या ज्या परीक्षा ऑफलाईन मोडमध्ये घेतल्या जात होत्या, त्या ऑनलाईन मोडमध्ये शिफ्ट झाल्या आणि बऱ्याच जणांना, परीक्षार्थ्यांना असं वाटायला लागलं की आता तरी परीक्षा ह्या पारदर्शक होतील. पण सगळ्यात ज्या परीक्षा तुम्ही दिलेल्या आहेत, त्यात तुम्हाला माहिती आहे की त्याचे रिझल्ट्स हे कशा पद्धतीने लागलेले आहे आणि त्याच्यात घोळ झालाय का नाही झालाय. ठीक आहे. म्हणजे डिजिटल जर कधी झालं तर भरती प्रक्रिया ही पारदर्शक होते, हा भ्रम पाळणं विद्यार्थ्यांनी आणि परीक्षार्थींनी तरी सोडूनच द्यावा. मी क्लिअर ह्या मताचा आहे. ठीक आहे. पण म्हणतायत व्हेरिफिकेशन मॉडेल आपण डिजिटल करू. बरं सर, ठीक आहे. येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रात गव्हर्नन्स रिफॉर्मचे नवे मॉडेल उभे राहील असं सुद्धा म्हणतायत. याच्यात कोणत्याही विभागाने मागे राहू नका असं म्हणतायत. बरं, ठीक आहे. आता याच्यावरती माझं मत काय, 70,000 जागा येतील का? तर बघा, 70,000 प्लस जागा ज्या आहेत दिलेल्या आहेत त्यांनी, ते एक गाजराचं स्वरूप आहे. ठीक आहे. आता गाढवाच्या समोर जर गाजर बांधलं, तर ते त्या गाजराला पाहून पुढं, 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 पुढं जात राहतं. ठीक आहे. त्यामुळे मालक काय करतो, त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जायचंय ना, चला याच्या समोर गाजर बांधा रे, जाऊ द्या याला. तो बरोबर त्या गाजराच्या हिशोबानं पुढं, 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 पुढं जात राहतं. आता परीक्षार्थी जे ते फक्त परीक्षा आणि परीक्षा, अभ्यास आणि अभ्यास या गोष्टींमध्येच व्यस्त आहे. तो कोणाच्या लग्नाला जात नाही, कोणाच्या मौतीला जात नाही, घरी जात नाही. कुठेतरी रूम घेऊन बिचारा 7-7, 8-8 वर्ष तयारी करतो. परीक्षा एक परीक्षा आणि अभ्यास का अभ्यास, एवढंच त्याला माहिती असतं. ठीक आहे. लग्न सुद्धा करत नाही. 35-40 वर्षांचे वय झालेले आहेत पोरांचे. पण तरी सुद्धा सेंट्रल असेल किंवा स्टेट असेल, गव्हर्नमेंट
एक परीक्षा व्यवस्थित नाही होऊ शकत. काय करणार आहे सांगा? आणि त्याच्यामुळे परीक्षा एका परीक्षा ह्या भानगडीत न पडता मला तरी असं वाटतंय, की जागे होऊन सरकारला पारदर्शक प्रक्रिया राबवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील असणे आणि त्याच्यासाठी फोर्स करणे हे गरजेचं आहे. याच्यासाठी काय-काय करता येईल ते आपण बघूच. कृषीवरती आपण बघा 70,000 जागा ज्या आहेत त्या येतील. त्याची भरती कशा प्रक्रियेनं होईल ते पारदर्शक पद्धतीने होईल का कशी होईल ते आपल्याला समजेलच. पण 2020 का 21 मध्ये पण ही भरती सांगण्यात आली होती, की 70,000 80,000 पदं आम्ही भरतोय. त्या पदांचं नेमकं काय झालं? किती पदं त्यातले भरले गेले आणि किती पदं हे रिकामी आहेत? याचा आकडेवारी कदाचित तुम्हालाही माहिती नाही आणि मलाही माहिती नाही. ठीक आहे. कोणत्या पोर्टलवर मिळतं ते मला तरी सांगा जरा. मी बघून सांगतो तुम्हाला. किती पदं भरले गेले आणि किती रिकामे आहेत. ठीक आहे. उपहासानं बोलतोय. उपहास ठीक आहे. अलंकार आहे. लक्षात ठेवा. कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये विचारतात. बघा या आता आपल्या कृषीच्या विषयावरती. बघा कृषीची अवस्था सगळ्यात वाईट आहे. कृषी म्हणजे शेतकरी आणि शेतकऱ्यांची मुलं. ठीक आहे. शेतकरी शेतामध्ये कष्ट करतो, काबाड कष्ट करतो आणि त्याच्या मोबदला त्याला किती मिळतो, हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. पण त्यांचे मुलं जे आहेत ते बी-एससी ॲग्री करतात, एम-एससी ॲग्री करतात, पी-एच-डी करतात, बी-एससी हॉर्टिकल्चर करतात, बी-टेक, एम-टेक करतात, ॲग्रीकल्चरमध्ये इंजिनिअरिंग करतात. त्यांच्या जॉबचं काय हो? बघा, मान्यतेअभावी कृषी सेवेच्या पदांचीही रखडपट्टी झालेली आहे. 2 वर्षापासून पेपर झालेले नाही. वित्त विभागाकडे पदं जे ते पाठवले जातात आणि वित्त विभाग म्हणतो, की आमच्याकडे एवढा पैसा नाही आहे, हे पदं सध्या भरता येणार नाही. किती पदं इथं दिलेली आहेत बघा. कृषी सेवा गट ब ची जवळपास 15 पदं आहेत. महाराष्ट्र कृषी सेवा गट ब कनिष्ठ 72 पदं आहेत. टोटल 87 पदं आहेत. मे 2025 ची गोष्ट आहे त्यावेळेस वित्त विभागाकडे हे पदं पाठवण्यात आले होते. त्याच्यानंतर पुन्हा डिसेंबर 2025 मध्ये हे पदं पाठवण्यात गेले. महाराष्ट्र कृषी सेवा गट अ 24 पदं. महाराष्ट्र कृषी सेवा गट ब 78 पदं आहे. महाराष्ट्र कृषी सेवा गट ब कनिष्ठ 137. कृषी अधिकारी जिल्हा परिषद गट ब 236 पदं आहेत आणि महाराष्ट्र प्रशासकीय सेवा गट ब 9 पदं आहेत. 2025 ची ही भरती आहे. मे 2025 आणि डिसेंबर 2025 मध्ये वित्त विभागाकडे मान्यतासाठी पाठवण्यात आलेले हे पदं आज सुद्धा कोणतंही नोटिफिकेशन एम-पी-एस-सी कडून आलेलं आहे, ना ते स्टेट गव्हर्नमेंटकडून आलेलं आहे, ना कोणी स्वतःची जबाबदारी स्वीकारते. मग जे मुलं काबाड कष्ट करतायत, कंटिन्युअसली मेहनत घेतायत, 10-10, 11-11, 12-12 वाजेपर्यंत रात्री अभ्यास करतायत, कुठं जात येत नाहीये. मग अशा विद्यार्थ्यांना माझं फक्त एक सांगणं आहे, की तुम्ही फोर्स करा गव्हर्नमेंटला. संविधानाच्या मार्गाने फोर्स करा, की बाबांनो आम्ही एवढी मेहनत करतोय, तर एखादी पारदर्शक ॲडव्हर्टाइज तुम्ही काढा. त्याच्यामध्ये पदं चांगल्या पद्धतीची येऊ द्या आणि ती भरती प्रक्रिया ही पारदर्शक राबवा. याच्यासाठी जिथं-जिथं निवेदनं द्यायची गरज पडेल, आमदार असतील, खासदार असतील किंवा पालकमंत्री असतील, जे तुम्हाला पॉलिटिकल लीडर्स मिळतील, त्यांना तुम्ही प्रशासकीय मार्गाने निवेदन द्या. प्रत्येक ॲग्रीकॉसनं स्वतःची ही जबाबदारी समजून जे लीडरशिप घेण्यासाठी तयार आहेत, त्यांनी हे स्टेप घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे झालं कृषी विद्यापीठाच्या सेवेचं आणि जॉब्सचं. त्याच्यानंतर बघा दुसरी एक बातमी तुम्हाला दाखवतोय. कृषी अभ्यासक्रमाचा प्रस्ताव हाणून पाडला. बघा, आता तुम्हाला माहिती असेल, की शालेय शिक्षणामध्ये कृषी हा विषय समाविष्ट करायचा आहे सरकारला. त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कमिट्या ह्या नेमलेल्या आहेत. त्या कमिट्या दरवर्षी अहवाल सादर करतं आणि सरकार त्या अहवालाला पुन्हा त्या कमिटीकडे अभ्यासासाठी पाठवतं. पुन्हा त्या कमिटी जी आहे ती कंप्लीट त्याचा अभ्यास करून अहवाल शासनाला सादर करते. शासन दुसरी कमिटी रिकमेंड करते. दुसऱ्या कमिटीकडं तो जो प्रस्ताव आहे तो पाठवते अभ्यासासाठी. पुन्हा ती कमिटी अहवाल शासनाकडे पाठवते. शासन तिसरी कमिटी रिकमेंड करतं, की आता तुम्ही अभ्यास करायचा. म्हणजे कमिट्या खेळत राहा. एक कमिटी झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी. पण नेमका तो जो विषय आहे, कृषी विषय हा शालेय अभ्यासक्रमात केव्हा येईल? पहिला प्रश्न. दुसरा, तो विषय शिकवण्यासाठी
कृषीचे विद्यार्थी पात्र असतील का? का कोणतेही विद्यार्थी पात्र असतील? ठीक आहे, हा दुसरा प्रश्न. बरं. जशी माहिती आपल्याकडे आलेली आहे, ते तुम्हाला सांगतो, की कोणत्याही शाळेचा कोणताही शिक्षक हा कृषी विषय शिकवू शकतो. मग तो मराठीचा असेल, इंग्रजीचा असेल, सायन्सचा असेल किंवा दुसऱ्या कोणत्याहीचा असेल. तर मला याच्यामध्ये सगळ्यात मोठं ऑब्जेक्शन असं आहे, एक उदाहरणासकट तुम्हाला सांगतो बघा. जसा एखादा डॉक्टर आहे, मी त्या डॉक्टरकडे गेलो आणि त्याला जर म्हटलं, की "डॉक्टर साहेब, मला माझ्या घराची एक नकाशा तयार करून पाहिजे. नवीन घर बांधायचंय मला. एक तुम्ही 3D मॉडेल मला नकाशा तयार करून द्या." तर डॉक्टर मला काय म्हणेल? करून देईल का नकाशा तयार? नाही. तो म्हणेल, की माझं काम काय आहे? माझं काम काय आहे, की तुम्हाला आरोग्यविषयक काही समस्या असेल, तर ते सोडवण्याचं माझं काम आहे. मी तुम्हाला 3D मॉडेल कसं काय बनवून देऊ तुमच्या घराचं? बरोबर आहे की नाही? एखाद्या इंजिनिअरकडे तुम्ही गेले, त्याला म्हणलं, की "बाबा माझे पल्स चेक कर, माझं हार्ट रेट चेक कर किंवा माझं ब्लड चेक कर आणि त्याच्यावरून माझा अ, स सगळं काही माझा जो रिपोर्ट आहे तो मला सांग काय प्रॉब्लेम आहे तर." तो नाही सांगू शकत. तसंच कृषी हा विषय ज्यांनी अभ्यासलाय, 4 वर्ष डिग्रीमध्ये असेल, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही केलेलं असेल, पी-एच-डी केलेली असेल, तुम्ही तो विषय अभ्यासलेला आहे अगोदर. अशाच विद्यार्थ्यांना हा विषय शिकवण्याचा हक्क आहे. बाकीच्या कोणालाही तो विषय शिकवण्याचा अधिकार नाही, असं मला तरी वाटतं. तुमचं याच्यावरती मत काय आहे? मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. ठीक आहे. तर त्याच्यामुळं जर कृषी आणि संबंधित डिपार्टमेंटला जर कधी सुगीचे दिवस, सुवर्ण काळ आणायचा असेल, तर कृषी हा विषय शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट होणं गरजेचं आहे आणि तो विषय शिकवण्यासाठी फक्त आणि फक्त ॲग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर किंवा संबंधित फील्डचे व्यक्ती त्यांचीच रिक्रुटमेंट होत असेल, तरच हे सुवर्ण काळ आपल्यासाठी राहणार आहे. नाहीतर आपल्याला माहिती आहे, की आज कृषीची अवस्था काय आहे. ठीक आहे. मी खूप तावातावाने बोलतोय आज खूप मी कृषीच्या बाबतीमध्ये विचार केला आणि मला खरंच असं वाटतं, की कृषी ही फील्ड जी आहे, ती खूप मागे राहिलेली जॉबच्या बाबतीत असतील, शिक्षणाच्या बाबतीत असतील किंवा बाकीच्या काही गोष्टींमध्ये असेल. तर आपलं जे काम आहे ते आपण करूया. आमदार, खासदार किंवा पालकमंत्री असतील त्यांना निवेदन देऊन कृषी अभ्यासक्रमाचा विषय असेल, कृषी विद्यापीठ भरती असेल, कृषी सेवक किंवा कृषी सहाय्यक भरती असेल किंवा एम-पी-एस-सी ज्या पदांसाठी भरती करणार आहे, असे पद असतील, तर याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन मग डिसिजन घेणं गरजेचं आहे. एकत्र येऊन प्रस्ताव देणं गरजेचं आहे. तर त्यासाठी एक टेलिग्राम चॅनल सुद्धा जे त्याच्यामध्ये सहभाग घेत आहेत, सक्रिय आहेत, अशा व्यक्तींनी बनवलेले ते टेलिग्राम चॅनलची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या खाली सोडतोय. त्याच्यावरती क्लिक करून त्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करून तुम्ही जर इंटरेस्टेड असाल लीडरशिप घेण्यामध्ये आणि आपली ही भरती जी आहे ती पारदर्शक पद्धतीने करून घेण्यामागे ॲडव्हर्टाइज आणण्यासाठी गव्हर्नमेंटला फोर्स करण्यासाठी, तर ती टेलिग्राम चॅनलची लिंक त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आपला जो टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावरती जॉइन व्हायचं आहे. माझा पर्सनल टेलिग्राम चॅनल नाही आहे. माझा पर्सनल टेलिग्राम चॅनलची सुद्धा मी लिंक टाकून देईन. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही तो चॅनल सुद्धा जॉइन करू शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे, की कृषी भरती आली पाहिजे म्हणून त्यांचं जे टेलिग्राम चॅनल आहे, माझं नाही वैयक्तिक, त्यांच्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉइन करा. तिथं सगळे जे लीडरशिप घेणारे आहेत, ते जॉइन झालेले आहेत. तर मला असं वाटतं, हा सुद्धा कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर झाला आहे. ठीक आहे. कृषी सेवक भरती ॲडव्हर्टाइज येईल काही दिवसांमध्ये असं चर्चा सगळीकडे चाललेली आहे आणि शक्यतो मार्चच्या नंतर ॲडव्हर्टाइज येईल असं तरी चिन्ह दिसतंय. तर त्यासाठी ॲडव्हर्टाइज केव्हा येऊ? आपलं प्रिपरेशन आपण करणं गरजेचं आहे. त्यासाठी एक डेडिकेटेड बॅच आम्ही तयार केलेली आहे. काय-काय मिळणार आहे याच्यामध्ये तर 15 टॉपिक वाईज टेस्ट मिळणार आहेत. 5 फुल लेंथ टेस्ट मिळणार आहेत. 15 मागच्या वर्षाचे पेपर मिळणार आहेत. 1000 प्लस व्ही-आय-पी वन लाइनर. आता हे मी 1000 सांगितलेले आहे, पण ॲक्चुअली मी 2000 व्ही-आय-पी वन लाइनर्स टाकणार आहे. 2000 प्लस व्ही-आय-पी वन लाइनर्स टाकणार आहे. टायमर बेस्ड टेस्ट राहील. रिअल एक्झाम लाइक इंटरफेस आहे. इन्स्टंट रिझल्ट तुम्हाला दिसेल, रँक दिसेल, पर्सेंटेज, पर्सेंटाईल दिसेल. भाषा जी आहे ती दोन्ही पण आहे, इंग्रजी आणि मराठी. आन्सर एक्सप्लेनेशन सुद्धा इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये आहे.
आणि आन्सर एक्सप्लेनेशन जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्येच तुम्हाला 4 ते 5 प्रश्न जे आहे ते क्लिअर होतील. ठीक आहे. एका क्वेश्चनचं जर तुम्ही आन्सर एक्सप्लेनेशन वाचलं, त्याच्यामध्ये जवळपास तुमचे 4 ते 5 प्रश्नाचे उत्तरं जे आहे ते तुमचे क्लिअर होतील. तर हा कोर्स जर कधी तुम्हाला जॉइन करायचा असेल, तर आमचं ॲप्लिकेशन स्पीड ॲग्री जे आहे ते तुम्हाला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सगळं जे मटेरियल आहे ते तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. प्राईस जी आहे त्याची एकदम किफायती ठेवलेली आहे. ₹300 प्राईस ठेवलेली आहे, पण 70% डिस्काउंटमध्ये तुम्हाला ही ₹89 च्या आसपास मिळून जाईल. ठीक आहे. तर जे इंटरेस्टेड आहे ते हे ॲप्लिकेशन जे आहे आमचं ते डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर मला वाटतं सगळे जे कन्सेप्ट आहे ते मी क्लिअर केलेले आहेत तिथे. कृषी अभ्यासक्रम असेल शालेय शिक्षणामध्ये, जॉब्सचा विषय असेल आणि सोबत-सोबत पुढची रणनीती काय? निवेदन वगैरे द्यायची ती सगळी गोष्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. थोडासा आपला ॲक्टिव्हनेस आपण दाखवून काम करणं सध्याच्या घडीला गरजेचं आहे. हा व्हिडिओ जर कधी आवडला असेल तर बिलकुल या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. जेणेकरून येणारे काही अपडेट असतील तर ते अपडेट तुम्हाला मिळत राहतील. ठीक आहे. धन्यवाद. थँक यू.